वसुबराड़ में इस समय टूटी सड़कों को लेकर लोगों का गुस्सा चरम पे पहुंच चुका है। वसुबराड़ में भारी बारिश ने जहां जनजीवन को प्रभावित किया, तो वहीं सड़कों पर बने गड्ढे अब लोगों के लिए मुसीबत बन रहे हैं। जगह जगह टूट चुकी सड़कों और गहरे गड्ढों के खिलाफ बीजेपी ने रविवार को जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस प्रदर्शन में भाजपा सांसद डॉक्टर हेमंत सावरा और नावसुपारा विधायक राजन नाइक भी सड़क पर उतरे और प्रशासन से तत्काल मरम्मत की मांग की। बारिश के बाद वसुबराड़ की कई प्रमुख और अंदरूनी सड़कों की हालत बेहद खराब हो गई। गड्ढों के कारण वाहन चालकों को रोजाना परेशानी का सामना करना पड़ रहा है। खासकर दोपहिया वाहन चालकों के लिए ये गड्ढे दुर्घटना का सबसे बड़ा कारण बन गए हैं। प्रदर्शन के दौरान बीजेपी नेताओं ने प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए कहा कि अगर समय पर सड़कों की मरम्मत की गई होती तो आज लोगों को इतना नुकसान नहीं झेलना पड़ता। नेताओं ने मांग की है कि बारिश के बीच ही गड्ढों को भरने और क्षतिग्रस्त सड़कों की मरम्मत का काम तेजी से शुरू किया जाए। स्थानीय लोगों का भी कहना है कि खराब सड़कें केवल ट्रैफिक की समस्या नहीं है, बल्कि उनकी सुरक्षा के लिए भी काफी गंभीर खतरा बन चुका है। अब देखना होगा कि जनप्रतिनिधियों के विरोध के बाद प्रशासन कब तक सड़कों की तस्वीर बदलने के लिए ठोस कदम उठाता है। पालिकेच्या सत्तेच्या चाव्या या इथल्या बहुजन विकास आघाडीला गेल्या 7 महिन्यापूर्वी जनतेने दिल्या, मोठ्या विश्वासाने दिल्या। अपेक्षा ही होती की त्यांनी निदान या पावसाळ्यामध्ये, आतापर्यंत पावसाळ्यामध्ये त्यांनी काही काम केलं नाहीच, परंतु निदान या पावसाळ्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे होतं। नाले सफाई, खड्डे सफाई करायला पाहिजे होती, रस्ते बुजवायला पाहिजे होते। जी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे सगळ्या व्यवस्थेची, ती त्याची घडी निर्माण करायला पाहिजे होती, परंतु पहिल्याच पावसामध्ये हे सत्ताधारी उघडे पडले आणि ते किती अपयशी ठरले हे आपल्याला दिसलेलं आहे। साधारणतः 5 दिवस या शिबिरामध्ये पाणी घरामध्ये साचलेलं होतं, न भूतो न भविष्यतो इतिहास मध्ये कधीच असं झालं नव्हतं आणि तेवढा प्रकार या पावसाळ्यात घडला। त्याबरोबरच जी पाणीपट्टी वाढ या सत्ताधाऱ्यांनी केली, घरपट्टी वाढ केली, जे प्रत्येक कुत्रे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिरतायत त्यांच्यावर पाबंदी घालण्यात त्या पैसे आलेले आहे। पाऊस पडल्यानंतर जे खड्डे निर्माण झालेले आहेत, मी आता येताना बघितलं की बऱ्याचशा गटारी तुंबलेल्या आहेत आणि गटारी तुंबल्यामुळे ट्रॅफिक जाम होतोय। त्यामुळे अशा इतर अनेक समस्या त्या सोडवण्यात येथच्या सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि हे त्यांना माहीत असून सुद्धा त्या वसई विरार महानगरपालिकेचा विकासाचा जो महामार्ग आहे हा महानगरपालिकेतून जातो, पण तरी सुद्धा हेतू पुरस्कर ते पळवाट करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून ते बोट राज्य सरकारकडे दाखवतात, बोट केंद्र सरकारकडे दाखवतात, परंतु हे स्वतः मान्य करतायत की ते सुद्धा अपयशी ठरलेले आहेत। पण काल माजी आमदारांनी असा आरोप केलेला आहे की ज्या वेळेला पाणीपट्टी आणि घरपट्टीची जी वाढ झाली त्यावेळेला आमदार आणि खासदार तुमच्या पक्षाचे होते, मग तुम्ही का मूठ घेऊन बसला होता, असा आरोप आमदार लोकनेते हितेंद्र ठाकरेंनी केला। खरं तर हा त्यांचा पैकुटपणा आहे। ज्यावेळेस सत्तेच्या चाव्या आल्या त्यांच्या हातात त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारे ठराव घेऊन ही पाणीपट्टी दरवाढ, घरपट्टी दरवाढ का नाही घेतली नाही, आणि आता घरपट्टी वाढ केल्यानंतर, पाणीपट्टी वाढ केल्यानंतर, स्वतः केल्यानंतर राज्य सरकार पाडण्याचा काय संबंध आहे? आणि त्यामुळे ते स्वतः या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करतात, पळकुटेपणा दाखवतात आणि म्हणून ते आमदार खासदारांकडे बोट दाखवतात। त्यामुळे हा शुद्ध त्यांचा पळकुटेपणा आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की या ठिकाणी मीटरची दरवाढ आहे, स्मार्ट मीटर आहे, महागाई आहे, याबद्दल तुम्ही काय बोलत नाही असा त्यांचा आरोप आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एक उत्तर देऊ दे पहिला। बोलू। स्मार्ट मीटर जे आहे पूर्ण भारतामध्ये इन्स्टॉल करणं काम चालू आहे। जिथे जिथे अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल जास्त आलेलं आहे, अशा ठिकाणी MSEB ला कंप्लेंट केल्यानंतर MSEB त्या ठिकाणी जुनं मीटर नवीन स्मार्ट मीटर लावून देऊन त्याच्यामधला जो काही विरोधाभास आहे तो पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जिथे बिलवर जास्त येते त्याची अधिकृतपणे चौकशी करून ते बिल कमी करण्यासाठी त्याला सूचना दिलेल्या आहेत। MSEB वाले या प्रकरणाला धुडकावतायत, जे 15,000 किंवा जास्त बिल आलेले त्यांना भरायला सांगतात। हा मुद्दा आता जायचं कोणाकडे? रिलेटेड आहे, इसलिए